स्टेशनवरती आपण आलेलो आहोत आणि आता काही क्षणापूर्वी जे आहे आपल्याला 15 डब्यांची लोकल ट्रेन बदलापूर येथून धावताना पाहायला मिळाली। मात्र आता पुढची जी काही लोकल असणार आहे ती 7:40 आहे अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। याच दरम्यान 15 डब्यांची लोकल झालेली आहे, परंतु तरी सुद्धा गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकावरती काही मात्र कमी झालेली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। काही रेल्वे प्रवासी असणार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांना आपण विचारूया की नेमकं त्यांना 15 डब्यांची लोकल कधी पाहिजे। 15 डब्यांची लोकल ट्रेन सुरू झाली आहे, माहिती आहे का बदलापूर येथून? हो माहिती आहे मला। तुम्ही रोज प्रवास करतात रेल्वेने? हो। किती वाजता प्रवास करतात? रोज माझा 7:30 टायमिंग असतो, 7:30 टायमिंग असतो। कुठून कुठपर्यंत प्रवास करतात? इथून ते शेलू पर्यंत। शेलू पर्यंत काय वाटतं, गर्दी असते का? जागा मिळते का बसायला? बसायला जागा नाही भेटत मॅडम। नाही मिळत। 15 डब्याची लोकल ट्रेन कुठल्या वेळेत केली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? हा टायमिंग एक 3 वाजल्यापासून स्टार्ट केला पाहिजे। ओके, दुपारी? तुम्ही दुपारी। सकाळी नाही जात सकाळच्या टायमाला? नाही, मी सकाळी शेलू वरून येतो ना इकडे। ओके, हा, मग तेव्हा तुम्हाला मिळते जागा? तेव्हा तर भेटणार नाही, इम्पॉसिबल आहे मॅडम। 15 डब्याची जर तेव्हा झाली तर दिलासा होऊ तेव्हा तर शकतो? सकाळी 6 वाजता स्टार्ट केली पाहिजे। सकाळपासून हो। पाहिजे। एक गाडी चालू करून होणार आहे का नाही वाटतं? नाही, मी पण तेच चेक केलं, हा, कधी आहे असं? एकच दिसते फक्त ती। धन्यवाद सर। तर रेल्वे प्रवाशांची सुद्धा अशीच मागणी येते की 15 डब्यांची जी काही लोकल ट्रेन आहे तर ती लोकल ट्रेन 2-3 वेळा झाली पाहिजे असं। ठीक आहे, हरकत नाही। 15 डब्यांची लोकल सुरू झाली आहे, माहिती आहे का? हो। काय वाटतं, कुठल्या वेळेमध्ये 15 डब्याची लोकल ट्रेन पाहिजे? ऍक्च्युअली सकाळच्या वेळेमध्ये पाहिजे, कारण सकाळच्या वेळेमध्ये जास्त गर्दी असते ना, हा हा, त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला असते तर ते लोकांसाठी पण चांगलं झालं असतं। नक्कीच। तुम्ही किती वाजल्यापासून आणि कुठेपासून कुठपर्यंत प्रवास ऍक्च्युअली करता? मी नेरापासून बदलापूरला ट्रॅव्हलिंग करतोय। ठीक आहे, कधी थोडं- माझ्या कामानिमित्त मला ठाण्याला वगैरे जावं लागतंय, त्यावेळेला इथं अशी गर्दी होती की आपल्याला चढायला जमत नाहीये। ओके. की त्यावेळेला जर लोकल 15 डब्याची असते हा, मग लोकांना थोडंसं काही चढायला वगैरे उतरायला वगैरे चांगलं जमलं असतं। वाटतं का 15 डब्याची लोकल झाल्यानंतर गर्दी कमी होईल असं वाटतंय का? आता काय बदलापूरचा जो विकास चालू आहे त्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ठीक आहे, परंतु सकाळ सत्रामध्ये जर असेल ना तर तर दिलासा त्याचा मिळेल. बेनिफिट चांगला आहे। धन्यवाद सर। अर्थात सकाळी लोकल ट्रेन जी आहे ती 15 डब्याची असावी अशी रेल्वे प्रवाशांची मागणी येते आहे। आपण अजून काही रेल्वे प्रवासी आपल्यासोबत असतील त्यांना विचारूया। रोज प्रवास करतात रेल्वेने? हो, रोज कुठून कुठपर्यंत करतात? मी वांगणी ते ठाण्यापर्यंत प्रवास करतो। ओके, जागा मिळते बसायला? नाही मिळत। काय वाटतं, 15 डब्याची लोकल ट्रेन सुरू झाली ते माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहे, पण ते आम्हाला काही फायदा होत नाही। कर्जतवाल्यांना कुठे फायदा आहे त्याचा? बरोबर। कर्जतवाल्यांची व्यथा तुम्ही सांगू शकतात, काय काय हाल होतात कर्जतवाल्यांचे? कर्जतवाल्यांना 1-1 तास ट्रेनसाठी थांबायला लागतं, मिळत नाही लोक? मिळत नाही। मग त्यामध्ये ठाण्याहून येताना प्रचंड गर्दी असते आणि सकाळी पण मोजक्याच ट्रेन असल्यामुळे एक जरी गाडी मिस झाली तर आम्हाला पुढे जाण्यासाठी 1 तास अजून लेट व्हायला जातो, त्यामुळे आमच्या जॉबवरती पण परिणाम होऊ शकतो त्याचा। आता कुठे जायचंय तुम्हाला? आता वांगणीला जायचं, त्यासाठी आम्ही थांबलो इथे। किती वाजेपासून थांबलाय? मी जवळजवळ अर्धा तास झाले असेल थांबलो असेल। असं वाटतं का की बदलापूर ते कर्जतच्या पण लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे? वाढवल्या पाहिजे ना मॅडम, खूप चांगलं होईल आमच्यासाठी। 15 डब्याची लोकल ट्रेन काय वाटतं कुठल्या वेळेत केली पाहिजे? ती मोस्टली सकाळी केली पाहिजे आणि संध्याकाळी केली पाहिजे। बरोबर, तेव्हा जास्त गर्दी हो, असते. तेव्हा गर्दी असते। धन्यवाद सर। तर आपण जर बघितलं तर सरांशी बोलूया आपण। कुठून कुठपर्यंत प्रवास करतात? कर्जतवरून मुंबई। कर्जत टू मुंबई। कर्जतकरांचं दुःख तुम्हाला नक्कीच माहिती हो, आहे। नक्की नक्की। काय सांगाल, जागा मिळते का ट्रेन मध्ये बसायला? कर्जतवरून तर मिळते जागा, इकडनं जाताना प्रॉब्लेम असतो आणि मध्ये बाकीचे सगळे प्रवासी असल्यामुळे कर्जतच्या लोकांना किमान बदलापूर पर्यंत किंवा अंबरनाथ पर्यंत उभं राहावं लागतं, मग जागा मिळते। ओके, 15 डब्यांची लोकल चालू झाली आहे, माहिती आहे का? 15 डब्याची लोकल चांगली चालू झालेली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्याने किमान 25% बरोबर, स्पेस ही थोडंफार. वाढणार आहे। मग फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे आणि वेळ जे आहे हा, ती वेळ जी आहे, ज्या गर्दीच्या वेळेला ती सुरू झाली तर त्याचा उपयोग आहे। बरोबर। काय वाटतं कुठल्या वेळेत सुरू झाली पाहिजे आपल्याला? ते ऑफिस टाइम आहे, सकाळची ज्या वेळा असतात त्या गाड्या ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या त्या केल्या। 15 डब्याची। धन्यवाद सर। तर अनेक रेल्वे प्रवाशांची हीच मागणी येते की सकाळच्या सुमारास ज्या काही रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या आहेत त्याही वाढवल्या पाहिजे आणि 15 डब्यांची लोकल जी आहे तीही झाली पाहिजे। काही महिला असतील आपल्यासोबत, त्यांच्याशी संवाद चालूया आपण। 1-2 महिला बघूया, कारण शेवटी ऑफिससाठी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी अनेक महिला असतात। आपण वारंवार हे यासाठी घेतोय की खूप वेळेला असं होतं की रेल्वे प्रशासन सुद्धा पडताळणी करत असतं, खूप वेळेला चाचणी करत असतं, टेस्ट असते त्यांची सुद्धा, की टेस्टिंग करत असतं की नेमकं कधी लोकल ट्रेन ज्या आहेत त्या 15 डब्याच्या केल्या पाहिजेत असं। तर आपण जर बघितलं तर अनेक प्रवासी बोलतायत की
15 डब्यांची लोकल ट्रेन ही सकाळच्या सुमारास केली पाहिजे असं काही महिला असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सध्या आपण लेडीज डब्याजवळ आलेलो आहोत. बघूया आपण की रोज प्रवास करणाऱ्या काही महिला इथे आहेत का ते म्हणून विचारते. नमस्कार, रोज प्रवास करतात का रेल्वेने? इकडे ये, तिथे नको सांगू. हा इकडे ये. कुठून कुठपर्यंत प्रवास असतो? कर्जत टू बदलापूर. डेलीचा प्रवास असतो. जागा मिळते बसायला? नाही कधीतरी भेट. कर्जत वरून नो बदलापूर. बदलापूर. ओके. जागा मिळत नाही. 15 डब्यांची लोकल सुरू झाली आहे, माहितीये का? हा आजच ऐकलं. काय वाटतं ती लोकल कुठल्या वेळेत पाहिजे? 15 डब्यांची ई कार्स मध्येच पाहिजे तेव्हाच गरज. सकाळच्या वेळेस. धन्यवाद. तर लेडीज डब्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आपण जर बघत असाल तर महिलांचं सुद्धा तेच म्हणणं येते की सकाळच्या सुमारास जर कधी लोकल ट्रेन असली तर बरं होईल. मॅडमला विचारूया. रोज प्रवास करतात लोकलनी? 15 डब्याची लोकल सुरू झाली आहे, माहितीये? माहिती. कुठून कुठपर्यंत प्रवास करतात तुम्ही? वांगणी बदलापूर. जागा मिळते? नाही. वांगणी बदलापूर तरी पण जागा नाही मिळत ना? नाही. काय वाटतं 15 डब्यांची लोकल सुरू झाली पाहिजे का? अजून जास्त फ्रिक्वेन्सी वाढल्या पाहिजेत का? नाही सुरू झालं पाहिजे. धन्यवाद. तर सुरू झालेली आहे, परंतु आपण आता जर महिलांच्या प्रतिक्रिया इथे बघितल्या तर बिझी आहेत. आपण सध्या बोलू नाही, परंतु तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.